वन नमस्कार, मी अंकुश गुरव. माझ्या अंकुश गुरव अर्बन फार्म या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघतोय गणपती बाप्पांचं विराजमान खूप एकदम आनंदात आणि उत्साहात झाले आणि आपण त्याच्यावर देवाची पूजा अर्चा नैवेद्य दाखवला आहे. आणखी सगळं प्रसन्न वातावरण. याच्यामध्ये मला तुम्हाला सांगूच वाटतं की देवांना आपण जे 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला तो का दाखवतो आपण 21 मोदक त्याचं कारण जाणून घेऊया. पूर्वीच्या काळी देवांतर आणि नरांतर हे दोन राक्षस होते. त्या राक्षसांनी देवांकडे खूप मोठी तपश्चर्या केली आणि देवांकडून वर प्राप्त केला. त्या वराचा फायदा असा करू लागले की देवांना ते छळ कपट करून देवांना सौकी बळ सोडून टाकले आणि हे हैराण होऊन सगळे त्यामध्ये खूप त्रस्त झाले. देव त्रस्त होता देवाने आयडिया आले की आपण गजाननाची वंदना करूया आणि त्यांनी गणपती बाबांकडे आले. सगळे देव आले आणि गणपती बाबांना विनंती केली की आपण यातून आम्हाला मार्ग द्या. गणपती बाबांनी असा विचार केला की चला त्यातून मार्ग काढला आणि कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या पोटी विनायक नावाने जन्म घेतला आणि त्या नरांतक आणि देवांतक ह्या दोन्ही राक्षसांचा नायनाट करण्यासाठी सज्ज झाले. आणि त्या टायमाला देवांबरोबर सैन्य म्हणजेच गण बरोबर होते. एक 20 गण म्हणजे 20 गणच का घेतले. पूर्वीच्या काली आपण अंकगणित नव्हतं. 10 बोटं हाताची आणि 10 बोटं पायाची अशी 20 बोटं आणि असं हे 20 सैन्य झालं म्हणजे गण आणि 21 मध्ये स्वतः गणपती बाप्पा असे 21 म्हणून त्यांचं नायनाट केला. देवांतक आणि नंतर नायनाट केला आणि त्यानंतर ते आल्यानंतर आपल्या घरी आला देव गणपती बाप्पा घरी आल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला गेला 21 मोदकांचा. 21 मोदक म्हणजे एक मोदक गणपती बाप्पाचा आणि 20 मोदक गणांचे म्हणजेच सैन्यांचे. पण ते आपण आता समज काय लोकांचं की आपण 21 मोदक गणपती बाप्पा खातात असं नाही. गणपती बाप्पा एकच मोदक खातो. बाकीचे 20 मोदक हे गणांसाठी म्हणजे सैन्यांसाठी. धन्यवाद. माझी कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन लाईक करा. पुढील व्हिडिओ असेल की गणपती बाप्पा दुर्वा का आवडेल. धन्यवाद.